नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण शेवटच्या 38व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. स्वयंपाकघरात सुनबाई, गोदा, गंगा आणि 4 जणी जेवायला बसल्या होत्या. एकनाथ तिकडे डोकावून आले व हरीला म्हणाले, सर्व दिंडीकरांना आता वाळवंटात जायला सांग. ही पंगत आटोपली की आपणही तिकडे जाऊ. प्रतिवर्षीप्रमाणे तिथेच कीर्तन होईल. हरी अंगरथा घालता घालता म्हणाला, बाबा, हे उन्हाळ्याचे दिवस, त्यातून ऊन अजून तसे कडकच आहे. आपली प्रकृतीही बरी नाही, आपणास त्रास होईल. आज आपण इथे देऊळवाड्यातच कीर्तन केले तर काय हरकत आहे. प्रतिवर्षीची प्रथा मोडता कामा नये. शिवाय आजचा दिवस तर अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या सद्गुरू माऊलीची अखंड सावली माझ्यावर आहे. मला ह्या उन्हाचा काहीही त्रास होणार नाही, तू काळजी करू नकोस. एकनाथ स्वयंपाकघरात आले. बुंदीच्या लाडूचे तरसाळे त्यांनी घेतले व प्रत्येकीच्या पानात लाडू वाढू लागले. बाबा बाबा, हे काय करता? उद्धव मामा आम्हाला वाढायला उभा आहे ना. एकनाथ म्हणाले, मुलींनो, यंदा तुमची आई नाही, तुम्ही मातृप्रेमाला पारख्या झाले आहात, तेव्हा मी तिच्या भूमिकेतून तुम्हाला गोड घास भरवायला आलो आहे. पण तिच्या प्रेमाची सर कशी येणार? गोदावरी म्हणाली, बाबा, तुम्ही सुद्धा आम्हाला माऊलीचं प्रेम देता बरं. आमची भावजईही कशात काही उणे पडू देत नाही. एकनाथ म्हणाले, पुरुषाची माया कितीही केले तरी कोरडीच. त्या मायेला ओलावा कमीच असतो. पुरुष किंचित अलिप्त दुराव्यानेच वागतो. तुमच्या बायकांच्यात म्हण आहे ना की माय मेली की बाप मावसा होतो, ती म्हण अगदी बरोबर आहे. गंगाचे डोळे पाण्याने डबडबले. मामंजीच्या समोर तर कमळा संकोचली होती व हात खोळंबून तशीच बसली होती. एकनाथ म्हणाले, शेवटचा गोड घास खा. तुमची जेवणे आटोपली की आम्ही घाटावर कीर्तनाला जाऊ. एकनाथ आपल्या बैठकीत आले. त्यांनी अंगरखा बाराबंदी घातली, अंगावर उपरणे घेतले. डोक्याला रुमाल बांधता बांधता त्यांना गिरिजाबाईंचे स्मरण झाले. त्याबरोबर त्यांनी पानदान उघडून विडा लावायला सुरुवात केली. जेवणानंतर पतीला विडा द्यायला त्या कधीही विसंबत नव्हत्या. विडा तोंडात ठेवून ते बाहेर आले. गंगा, गोदा व कमळाबाईंनी त्यांना वाकून नमस्कार केला. येतो ग मुलींनो, असं म्हणून त्यांनी तिघींकडे स्नेहार्द नजरेने पाहिले. हरी, उद्धव, गावबासह ते घाटावर जायला निघाले. टाळ मृदुंगाच्या निनादात सर्व दिंड्या आधीच पुढे आल्या होत्या. फाल्गुन महिना म्हणजे कडक उन्हाळा. गोदामाई फक्त अर्ध्या पात्रात जणू अंग संकोचून वाहत होती. सारे वाळवंट तिने जणू कीर्तनासाठी मोकळे ठेवले होते. गळ्यात वीणा अडकवून, हाती चिपड्या घेऊन नाथ महाराज कीर्तनास उभे राहिले. त्यांच्या पाठीशी टाळ घेऊन उद्धव उभाच होता. अन्य टाळकरीही अर्धवर्तुळाकार करून नाथ महाराजांना मध्ये घेऊन उभे राहिले. जय जय रामकृष्ण हरी टाळ लयबद्ध गरजू लागले. अचानकपणे चहूबाजूनी कृष्णमेघ दाटून आले. उन्हाचा चटका थांबला. सर्वांच्या डोक्यावर सावली प्रसरली. लोक म्हणू लागले, हे आवेळी ढग कसे आले? शिशिरातच वळीव पडणार की काय? नाथांच्या मस्तकावर म्हणे मागे नागोबाने सावली धरली होती, आज ह्या कृष्णमेघाने धरलेली दिसते. चला, बरे झाले, आपल्यालाही सावली मिळाली. हा संत संगतीचा फायदा बरं, कोणीतरी समाधानाने म्हणाले. रामकृष्ण हरीच्या गजरात नाथवाणी प्रवाहित होऊ लागली. नाथवाणी म्हणजे साक्षात ज्ञानामृताची जान्हवीच. चातकाच्या आतुरतेने लोक नाथमुखीचे अक्षर कर्णसंपुटात साठवू लागले. मध्येच नाथ म्हणाले, आम्ही आता स्वगृही जाणार. भोळे बाबडे जीव म्हणाले, नाथ परत कधी येणार? एकनाथ हसले आणि त्यांनी निरूपणाच्या अभंगाला सुरुवात केली. आम्ही का संसारा न येणे, करोनिया हरिभक्ती, रामनाम कीर्ती, जडजीव उद्धरणे. बाबांनो, प्रत्येकाला स्वगृही जाण्याची ओढ असते. या संसारात आपण पाहुणे असतो. नाशवंत देव कधीतरी जाणारच असतो. पण नीट पाहिलेत तर मी तुमचा आहे आणि तुमच्यातच आहे. जनी जनार्दन भाव जागवा, पोटी श्रद्धा ठेवून मनी देव जागवा. संत सज्जनांचा आदर करा, पंढरीची वारी चुकवू नका. धर्म आणि देव यावर निष्ठा ठेवा. माणसात देव पाहून माणुसकी जागवा.
हा कळकळीचा उपदेश ऐकला मात्र लोक एकदम गलबलले. काय घडणार आहे याची त्यांना अंधुकशी चाहूल लागली व ते मुसमुसू लागले. नाथांचा हा पार्थिव देह पुन्हा दिसणार नाही की काय? या पवित्र मुखीचा नादब्रह्म ऐकायला येणार नाही की काय? त्यांची मने प्रेमविव्हल झाली. वरकरणी हरिपंडित आणि गावबा स्वस्थ असलेले दिसत होते, कारण त्यांना माहीत होते की नाथांना डोळ्यात अश्रू आलेले आवडणार नाहीत. या थोर संताची इच्छा तरी सर्वांनी पूर्ण करावी असे त्यांना वाटत होते. नाथ पुढे सांगत होते, भूती भगवंत पहा, समतेने वागा, अंगी नम्रता असू द्या, शांती ढळू देऊ नका, राम स्मरा, ज्ञानदेवीला विसरू नका, आनंदाने संसार करा, पण विरक्तीने परमार्थ नटवा, संत सेवा हे भांडवल माना, देश धर्मरक्षणासाठी प्राणाची बाजी लावा, सारे त्रैलोक्य आनंदाने उजळून काढा, कृतकृत्य व्हा. एकनाथ माणी क्षणभर मौनावली. त्यांनी हात जोडले व स्वतःभोवती फिरून समस्त श्रोतृवृंदाला त्यांनी नमस्कार केला. आपल्या गळ्यातली एकतारी काढून त्यांनी उद्धवाच्या गळ्यात घातली. उद्धवाची नजर गोंधळली. लोक म्हणू लागले, हे काय महाराज, आता राहिलेलं कीर्तन उद्धव करणार की काय? एकनाथ महाराज हात उंचावून म्हणाले, माझ्या जीवलग बांधवांनो, स्थिर मनाने ऐका. माझे इहलोकीचे कार्य संपले आहे. मला सद्गुरू चरणाची तीव्रतेने आस लागली आहे. आजचा दिवस चिरस्मरणीय आहे. माझ्या सद्गुरू स्मरणासाठी उपकृत होण्यासाठी आजची तिथी वर्षानुवर्षे जपत आलो आहे. आपणही मोठ्या प्रेमाने या उत्सवात नेहमी सामील होता, त्यासाठी मी आपला कृतज्ञ आहे. आपल्या सर्वांचा निरोप घेताना मन आनंदाने तुडुंब भरले आहे. हे ऐकत असताना श्रोतृवृंद भांबावला. आता ह्या क्षणाला ही निर्वाणीची भाषा कशासाठी? महाराजांच्या मनात आहे तरी काय? हरिपंडिताला जरी वडिलांच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना असली तरी तो वडिलांच्या ह्या अशा बोलण्याने गोंधळला होता. नाथ पुढे बोलतच होते, मी आता जे काय ठरवलं आहे ते पूर्ण विचारांती ठरवले आहे. आता ह्यात कालत्रयी बदल होणे शक्य नाही. जे नियतीच्या मनात आहे तेच घडणार आहे आणि या सृष्टीचालकाच्या इच्छेप्रमाणेच मी वागणार आहे. तेव्हा कोणीही काहीही गोंधळ गडबड न करता जे जे होईल ते स्थिर चित्ताने पाहत राहा. एवढ्यात एक तरणा बांड तेजस्वी तरुण गर्दीतून वाट काढीत धावत पुढे आला. त्याच्या हाती 2 कृष्णकमळे होती. ती त्याने मोठ्या श्रद्धेने व अदबीने नाथांच्या हाती दिली व एकनाथांना साष्टांग दंडवत घालून तो म्हणाला, महाराज, ही नीलकमले महत् प्रयासाने मी मिळवली आहेत. माझ्या गरिबाची ही सेवा आपण स्वीकारावी व मला उपकृत करावे. दोन्ही हातात ती कमलपुष्पे घेऊन नाथांनी तृप्तीने नेत्र मिटले. एकनाथ म्हणाले, पाहिलेत, याला म्हणतात प्रसाद. मी जो निर्णय मनाशी घेतला आहे त्याला ईश्वरी इच्छाही अनुकूल आहे. कारण माझ्या एका हातात भागवतातला श्याम येऊन स्थिरावला आहे आणि दुसऱ्या हातात रामायणातला राम आला आहे. आता मला काय कमी आहे? तेवढ्यात एकनाथांच्या मार्गदर्शनाने मार्गावर आलेले गृहस्थ म्हणाले, महाराज, आपला प्रपंच देवरूप आहे आणि परमार्थही देवरूप आहे. त्याचाच तर हा संकेत नसेल. ओंजळीत 2 कमलपुष्पे घेऊन एकनाथ लोकाभिमुख झाले. सर्व श्रोतृवृंद गोदाकिनारी दाटी दाटीने उभा होता व नाथांच्या मुखावलोकनासाठी आतुरला होता. लोकाभिमुख असलेले नाथ महाराज एक एक पाऊल मागे मागे चालले होते. त्यांची पाठमोरी चाल गोदामाईकडे होती, पण दृष्टी मात्र लोकगंगेवर स्थिरावली होती. इतर लोकांप्रमाणेच हरिपंडित, मुक्तेश्वर, पुंडाजी, उद्धव, गावबा नाथांची ही कृती पाहून बावचळले होते, पण त्यांच्यापुढे बोलण्याची कुणाची छाती नव्हती. एकनाथ देहस्थितीवर नाहीत याची जाणकारांना जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. एक एक पावलाने आपल्या नजीक येणाऱ्या एकनाथांना पाहून गोदामाईचा ऊर प्रेमपाण्याने दाटून आला. या देवतुल्य लेकराला कुशीत घ्यायला ती आतुर झाली होती. एकाएकी गोदावरीत पाणी चढत असल्याचे लोकांना दिसले. अरे, एकाएकी गोदामाई इतकी फुगली कशी? लोकांच्यात आश्चर्योद्गार निघाले. हे दाटून आलेले कृष्णमेघच वर कुठेतरी बरसले असतील म्हणून एकाएकी पाण्याचा लोंढा आला असेल. पण पावसाचे पाणी गढूळ कसे नाही, ते इतके नितळ कसे? या सर्व लोकचर्चेत व त्यांच्या साश्चर्य मनस्थितीत नाथ केव्हा पाठमोरे झाले हे कोणाला कळलेच नाही. नाथ अत्यंत शांत चित्ताने व संत गतीने गोदावरीत प्रवेश करत होते.
काही भोळ्या भाविकांना वाटले नाथ महाराज स्नानसंध्या करून मग कीर्तन सांगता करतील. एकनाथांनी आपले उपरणे, बाराबंदी, अंगरखा व डोक्याचा रुमाल काढून वाळवंटात ठेवला व ते नीलकमलासह गोदावरीत प्रवेश करीत होते. पुन्हा एक निसर्ग चमत्कार झाला. जसे आवेळी कृष्णमेघ आले तसेच ते अचानक दूरही झाले. आकाश निरभ्र झाले. पश्चिमी क्षितिजी टेकलेला सूर्यनारायण एकनाथांवर दृष्टी रोखून पाहू लागला. विश्व निर्माण करणाऱ्या कारागिराने हे एकनाथरूपी महावस्त्र प्रपंच आणि परमार्थरूपी उभ्या आडव्या धाग्यांनी मोठ्या कुशलतेने विणले होते. या महावस्त्रावर श्रद्धा, सेवा, भूतदया, शांती इत्यादी जरी धाग्याने केलेले कौशल्यपूर्ण नक्षीकाम मोठे विलोभनीय दिसत होते. पिढ्यानुपिढ्या जपावे असे शुभशकुनाचे कुंकू लावून ही महावस्त्ररूपी पैठणी या पवित्र पैठण नगरीत निर्माण केली होती. ही पैठणी फक्त पैठण क्षेत्रातलेच वैभव नव्हती, तर अखिल मानवजातीला भूषणावह होती. ही पैठणी पाहून गोदावरीचे स्त्रीमन आकर्षित न झाले तरच नवल. तिला वाटलं, काही जणी माझी खणा नारळाने ओटी भरतात. श्रीमंत स्त्रिया क्वचित मला साडी चोळी नेसवतात, पण पैठणी नेसण्याचे भाग्य किती जणांच्या वाट्याला येते. मी खरी श्रीमंत होणार, भाग्यवती होणार. जे भाग्य कृतयुगात शरयूला लाभले ते अपूर्व भाग्य मला लाभणार. भावार्थ रामायण लिहिता लिहिता हे लेकरू माझ्या कुशीत येत आहे. एकनाथ कमरे इतक्या पाण्यात आले. कमलपुष्पासह ओंजळीत पाणी घेऊन मावळत्या सूर्यनारायणाला 3 वेळा अर्घ्य प्रदान केले. काठावरचे लोक अनिमिष नेत्रांनी हा अर्घ्य प्रदानाचा सोहळा पाहत होते. मावळत्या नारायणाने आता जणू आपले वरद हस्त पसरले होते. गीतामाईवर सोनेरी मुलामा चढवून एकनाथांसह भक्तगणांना केशरी रंगाने न्हावू घातले. सायं वाऱ्याने वातावरणात शीतलता आणली. अंतर्बाह्य प्रसन्नता पसरली असल्याची जाणीव सर्वांना झाली. एकनाथांनी नाक धरून डोळे मिटले. पांडुरंग हरी, वासुदेव हरी म्हणून पाण्यात बुडी मारली व लगेच वर आले. सद्गुरुनाथ अशी साद घालून दुसरी बुडी मारली. तिसरी बुडी मारताना जय जनार्दन अशी गर्जना केली व ते पाण्याखाली गेले. हा जणू त्यांचा देह अर्घ्य होता, कारण थोडा वेळ झाला तरी नाथ वर येईनात. लोकगंगेत खळबळ माजली. सर्वांची अंतकरणे भयभीत झाली. लोक ओरडू लागले, नाथ महाराज बुडले की काय? त्यांनी देहसमर्पण केला की काय? काही जण तर अक्षरशः रडू लागले. काही हाका मारू लागले. किनाऱ्यावर एकच गडबड गोंधळ उडाला. सारा कोलाहल माजला. शांती ब्रह्माच्या न दिसण्याने सारी अशांतता पसरली. एकनाथांनी बुडी मारली होती त्या ठिकाणी ती कृष्णकमळे हिंदोळत होती. आसमंत निसर्ग सौंदर्याने न्हावून निघाला होता. पण सौंदर्यातली भीषणता मात्र आम जनता अनुभवत होती. त्यांच्या काळीज हेलावणाऱ्या आरोळ्या, भीतीने काळजीग्रस्त झालेले चेहरे व अशुभ शंकेने शंकाकुल, शोकाकुल झालेली हृदये मनाचा ठाव घेत होती. हरिपंडित, मुक्तेश्वर, प्रल्हाद, पुंडोबा तात्काळ पुढे धावले. ज्या ठिकाणी एकनाथांनी बुडी मारली होती तिथेच मुक्तेश्वर पाण्याखाली शिरला. पाण्याखाली पद्मासन घालून ध्यानमग्न बसलेले आजोबा पाहून तो आश्चर्यचकित झाला. आजोबा आगळ्या वेगळ्या तेजाने तळपत होते. मुक्तेश्वर तिथेच नतमस्तक झाला. आजोबांच्या वृत्ती स्थिर झाल्या आहेत ते मुक्तेश्वराला जाणवले. ब्रह्मरंध्रात कोंडलेला प्राण कुडी सोडून गेला आहे. ते तेजस्वी चैतन्य अनंतात विलीन झाले आहे हे त्याने तात्काळ जाणले. पवित्र केवळ शांती ब्रह्म असलेल्या आपल्या आजोबांच्या पंचमहाभूतात्मक देहाला त्याने पुन्हा नमस्कार केला व तो पाण्यावर आला. सर्व मंडळी डोळ्यात प्राण आणून पाहत होती. काय झालं, कसं झालं, का झालं इत्यादी विचारांचे भोवरे त्यांच्या मनात फिरत होते. मुक्तेश्वराने हरिपंडिताच्या कानात आजोबांची समाधी स्थिती सांगितली. अत्यंत शांतपणे, धीर गंभीरपणे या चौघांनी नाथांचे पार्थिव शरीर पाण्याबाहेर काढून वाळवंटात आणले. कीर्तनात उच्चारलेल्या निर्वाणीच्या भाषेचा आत्ता सर्वांना बोध झाला. लोकांची शंका खरी ठरली होती. आता मगाचा कोलाहल निमाला होता व तिथे भयग्रस्त भेसूर शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर वाहत होता. एकनाथांचे अलौकिक गुण, त्यांचे उपकार, त्यांच्या अजात शत्रुत्व वृत्तीचे त्यांना स्मरण होत होते. अत्यंत शांतपणे प्रत्येकजण पुढे येऊन नाथ महाराजांचे दर्शन घेऊन परतत होता. त्यांच्या मुखात आता फक्त एकच नामजप होता, भानुदास एकनाथ
जनार्दन, एकनाथ. चंदनाची चिता रचण्यात आली. आज फाल्गुन वद्य षष्टीला होणाऱ्या कीर्तन गजराची सांगता अशी होईल अशी कुणाला कल्पना नव्हती. दरवर्षी साजरी होणारी ही तिथी आज अशी मावळणार हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. हरिपंडिताने अत्यंत स्थिर चित्ताने व शांत मनाने आपल्या शांती ब्रह्म असलेल्या पित्याला अग्नी दिला. अग्निनारायणाच्या शिखा उंच उंच चालल्या होत्या. जणू या संत पुरुषाला स्वर्गाप्रत नेण्यास सहाय्य करत होत्या. प्रतिष्ठांचा अनाथांचा नाथ दृष्टीआड झाला तरी त्याचे अस्तित्व पुसून टाकता येत नव्हते. चिताग्नीला नमस्कार करणाऱ्या प्रत्येकाला वाटत होते नाथ कुठेही गेलेले नाहीत, ते इथेच आहेत. एक श्रद्धावान पुरुष उत्स्फूर्तपणे उच्च स्वरात म्हणाला, लोक हो, दरवर्षी आपण आजची तिथी जनार्दन स्वामींच्या स्मरणार्थ साजरी करतो. आता यापुढे आपण आजच्या स्थितीला, या फाल्गुन वद्य षष्टीला नाथषष्ठी म्हणून नामाभिधान करूया व दरवर्षी या पुण्यतिथीला महाराजांचे पुण्यस्मरणार्थ मोठा धार्मिक सोहळा साजरा करण्याचा संकल्प करूया. हीच आजच्या दिवशीची आदरांजली. सर्वजणांनी एकमुखाने याला मान्यता दिली. जिथे नाथ महाराजांचा देह विसावला होता, जिथे त्यांनी जलसमाधी घेतली होती, तिथे अद्याप ती जोड कृष्णकमलेत तरंगतच होती. शोकाकुल झालेला श्रोतृवृंद तिकडे झेपावला. त्या स्थानाला जणू तीर्थाचे महत्त्व प्राप्त झाले. प्रत्येकजण त्या कमलतीर्थ जलाचे आचमन घेऊन स्वतःला कृतार्थ करीत होता. लोकसमुदाय आता मागे फिरला. पण त्यातला कुणालाही पोरकेपणा, अनाथपणा जाणवत नव्हता. उलट मूळचे करंटेपण जाऊन प्रत्येकाला सनात झाल्यासारखे वाटत होते. अस्थी सावडण्यास गेलेल्या हरिपंडिताला चिताभस्माच्या ठिकाणी 2 चिमुकली रोपे हवेत डुलताना दिसत होती. एक होते अश्वत्थ आणि दुसरे होते कृष्ण तुळशीचे रोप. हा केवढा नवलाव होता. मृत्यूच्या माथी पाय देऊन जीवन मजेने डुलत होते. अवतारी पुरुषाच्या चैतन्य स्वरूपाचा हा साक्षात्कारच नव्हे काय. जमलेल्यापैकी एक जाणकार म्हणाला, मरण दिवस ही तुमची आमची श्राद्धतिथी असते, पण अवतारी संत पुरुषांची मात्र ती पुण्यतिथी का असते याचा उलगडा झाला ना. जमलेल्या सर्व जनता जनार्दनने त्या डोलणाऱ्या कृष्ण तुळशीच्या व अश्वत्थाच्या चिमुकल्या रोपांना मनोभावे नमस्कार केला. इतकी वर्षे एका पार्थिव देहात वावरणारे एकनाथ महाराज आता प्रत्येकाच्या हृदय मंदिरात अनंत रूपात स्थानापन्न झाले होते. एकाचा अनंत झाला, एकाचा जनार्दन झाला व शांती ब्रह्माला खऱ्या अर्थाने चिरशांती लाभली. हे पुस्तक संपलं. हरिओम तत्सत.